आपण जिथं आलेलो आहे ते खजुराहो ठिकाण आणि खजुराहो असं नाव का पडलेलं आहे मित्रांनो, कारण की खजूर म्हणजे खजूरचे वृक्ष, राहो म्हणजे पाथ, खजूरच्या वृक्षांनी नटलेला पाथ म्हणून खजुराहो। प्राचीन काळी जेव्हा चंदेल वंश राजांचं जेव्हा इथं शासन होतं। मस्त आहे आणि हेवी आहे यार, जड मातीचं आहे बरं का। कितने का एक देते ये? 50 रुपये का। बहुत अच्छा बनाते आप, बहुत अच्छा ही। काही काही जणांना वाटेल ब्रह्मदेवाचे फक्त 3च मुख असतात, परंतु तसं नाही। ब्रह्माचे फक्त समोरून 3 मुख दिसतात आणि मागून जे मुख असतं ते 4थं मुख असतं। खजुराहोमध्ये आले तर राहण्याची सुविधा काय असते आणि खजुराहोमध्ये तुम्हाला 2-3 दिवस थांबलं पाहिजे असं काही नाही। तुम्हाला फारच एक मंदिरावर एकदम बारीक निरीक्षण करायचे, एकदम सूक्ष्म रीतीने जाणून घ्यायचे तर ठीक आहे। चला इथून सुरू होईल आपला खजुराहोचा व्हिडिओ। तुम्ही कोणत्याही स्टेशनवर राहत असा, जे स्टेशन जवळ असेल तिथून बघा तुम्हाला खजुराहोची ट्रेन उपलब्ध आहे का। आता मी वृंदावनला आलो होतो, वृंदावनवरूनच मथुरेवरून एक रात्रीची ट्रेन जाते, ती खजुराहोला सकाळी पोहोचते। तर रात्रीचा मुक्काम न करता आता मी खजुराहोला चाललेलो आहे। तिकीट तर काही आरक्षित नाही, आपलं जनरल डब्यातच आपल्याला प्रवास करावा लागणार आहे। आता मथुरेमधून हे जे जंक्शन स्टेशन आहे ते वेगळे आहे, मथुरा कॅंट स्टेशन ते वेगळे आहे। तर आता इथूनच आपण आपलं खजुराहोचं तिकीट घेतोय आणि मग बघूया गाडीचा टाइम वगैरे। गाडी 8:30ची आहे पण अर्धा तास लेट आहे, बघूया। खजुराहोचं तिकीट पडलेले आहे 155 रुपयाचं आणि आता इथून आपण जाऊ मथुरेवरून खजुराहोला। 8:30 वाजेची ट्रेन आहे, सकाळी 8ला पोहोचल ती खजुराहोला। 12 तासाचा प्रवास राहील आणि दाखवतो आता तुम्हाला। वेलकम टू खजुराहो। खजुराहो रेल्वे स्टेशनवरून ऑटो करून तुम्ही याल ते वैष्णवकुंडाजवळ। आता आपण जे पोहोचलेलो मित्रांनो ते वैष्णवकुंड रेल्वे स्टेशनवरून इथंच का बरं याल, कारण की ह्या वैष्णवकुंडाजवळच इथं पश्चिमी मंदिरांचा समूह आहे पूर्ण, आणि त्या पश्चिमी मंदिरांचा समूहाचं आपल्याला तिकीट घ्यावं लागतं। आणि ते तिकीट आता सध्या आपण ऑनलाईन काढू शकतो आणि ऑफलाईन काढू शकतो। ते ऑफलाईन म्हणजे इथे येऊन आपण ते घेऊ शकतो। आणि इथं गाईड पाहिजे असेल तुम्हाला, जर तुम्हाला पूर्ण माहिती घ्यायची असेल तर गाईडसुद्धा अवेलेबल इथं। 1 ते 5 जणांसाठी हाफ डेचे 2050, फुल डेचे 2500 हे वगैरे संपूर्ण रेट इथं लिहिलेले। चला आता मी इथून तत्काल बुकिंग करून तिकीट काढतो 40 रुपये। तिकीट काढल्यानंतरचं आपलं दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला करायचा नाश्ता। तुम्ही आधी आल्या वैष्णवकुंडावर या, वैष्णवकुंडावर येऊन आधी तिकीट काढून घ्या तुमचं। तिकीट काढून मग तिथंच शेजारी तिकीट काउंटरच्याच इकडं, आता हे इकडं तिकीट काउंटर आहे, इकडंच हे छोटे छोटे स्टॉल्स बनलेले, ढाबे बनलेले आहेत। आता इथं मस्त आपण गरम गरम नाश्ता करू। नाश्त्याला काय काय अवेलेबल आहे तर समोसे, पोहे, जिलेबी आहे। क्या प्लेट आहे पोहा? 2 एक। चला आता एक पोह्याचा नाश्ता करू आणि मग जाऊ।
तर मित्रांनो, ऑनलाईन तिकीट घेऊन पोह्यांचा नाश्ता करून आपण एक मोठा पाथ लागतो, त्या पाथने आपण मध्ये आलेलो आहे आणि ह्या तलावाच्याच भोवती सर्व मंदिरं पसरलेली. तर सर्वात आधी आपण सुरुवात करतोय ते 64 योगिनी टेम्पलपासून. 64 योगिनी टेम्पलपासून आपण सुरुवात करतोय. आणि जेव्हा तुम्ही मध्ये याल ना खजुराहोमध्ये, तर तेव्हा तुम्हाला सेल्फी स्टिक अलाउड नसती, ट्रायपॉड अलाउड नसतो. सेल्फी स्टिक फक्त असे सिंगल असेल तर ती अलाव होती, पण त्या माझ्या सेल्फी स्टिकला म्हणजे एक प्रकारे ट्रायपॉड होते ते, त्याच्यामुळे ते अलाव नाही केलं. कॅमेरा असेल तर त्याचे वेगळे चार्जेस तुम्हाला द्यावे लागतात. आणि जर तुम्ही काही शिवरात्रीच्या दिनानिमित्त इथं आलात त्या दिवशी तिकीट फ्री असतं, परंतु इतर वेळेस मात्र 40 रुपये तिकीट आणि जर ऑनलाईन काढलं तर 35 रुपये तिकीट. तर आजची सुरुवात आपण करणार आहोत 64 योगिनी मंदिर. 64 योगिनी मंदिर हे पडलेल्या अवस्थेत आहे, त्याची फारच म्हणजे दुर्दशा झालेली आहे. सहसा कुणी इकडे येत नाही, सर्वजण जातात, सुरुवात करतात कंदारिया टेम्पलपासून, नंतर वामन मंदिरापासून असे मंदिर पाहतात. 64 योगिनीला जास्त कोणी व्हिजिट करत नाही, परंतु मी 64 योगिनीला व्हिजिट करून मग आपण पुढे जाऊ. 64 योगिनी मंदिराचं हे दुरुस्तीचं काम चालू आहे, त्याच्यामुळे मध्ये काही एंट्री नाही. पडलेल्या अवस्थेचं मंदिर आहे संपूर्णपणे. आणि हे बघा संपूर्ण पसरलेलं आहे, इकडं तिकडं अस्तव्यस्त पसरलेलं आपण पाहतोय. दुर्दशा झालेली आहे याची. 64 योगिनी टेम्पलचा उल्लेख मात्र इथं जेवढेही शिलालेख लिहिलेले त्या शिलालेखांमध्ये ह्या मंदिराचा याचा उल्लेख येत नाही. तरी देखील मंदिर इकडं हे एका साईडला आपल्याला बघायला मिळतं. आता मी तुम्हाला हे जे पुरातत्व खात्याने जे शोधून काढलेले ते दाखवतो. इथलं हे सर्वात आधी मी इथं बघण्यासाठी का आलो, कारण की आपलं जे नवीन संसद भवन जे निर्माण झालेले ते 64 योगिनी मंदिराच्याच कल्पनेने निर्माण झालेले आहे. आणि त्याच्यामुळे ह्या मंदिराला आपल्या सनातन धर्मामध्ये फार महत्त्व आहे. 64 योगिनी मंदिराला प्रणाम करून आता आपण पुढं कंदारिया महादेवकडं जाऊ. आपण जिथं आलेलो आहे ते खजुराहो ठिकाण. आणि खजुराहो असं नाव का पडलेलं आहे मित्रांनो, कारण की खजूर म्हणजे खजूरचे वृक्ष, राहो म्हणजे पाथ, खजूरच्या वृक्षांनी नटलेला पाथ म्हणून खजुराहो. प्राचीन काळी जेव्हा चंदेल वंश राजांचं जेव्हा इथं शासन होतं तेव्हा पूर्ण खजुराच्या वृक्षांचे पाथ इथं होते आणि त्याच्यामुळेच हे खजुराहो नाम प्रसिद्ध झालं. आणि चंदेल वंशी राजांनी ज्या कलाकृती इथं बनवलेल्या आहे ना त्या खरोखर बघण्यासारख्या आहे. आता 64 योगिनीनंतर हा समोरचाच जो पाथ जातोय तो जातोय आता पश्चिमी मंदिर समूहांकडं. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण जे आलेलो आहे जे तुम्ही पाहताय ते कंदारिया महादेव मंदिर. कंदारिया महादेव मंदिर खजुराहो मंदिर मधलं सर्वात उंच मंदिर आपण पाहायला आलेलो आहे. हे ब्रह्मा विष्णू महेश यांना समर्पित मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं का हे सर्वात पुरातन म्हणजे 1025 ते इसवी सन 1050 या कालखंडात बनवले गेलेले आहे. आणि याचं अजून एक वैशिष्ट्य असं का याच्यात महादेवांची चतुर्भुज प्रतिमा आपल्याला दिसून येते, सोबतच ब्रह्मा आणि विष्णू असं हे कंदारिया महादेव मंदिर. आणि याला जे प्रवेशद्वार आहे त्याचे 2 प्रवेशद्वार आहे, 2 तोरण याच्यामध्ये आहे. तर जाऊया आपण आता दर्शन करूया. पश्चिम मंदिर समूहामधील कंदारिया महादेव मंदिर हे सर्वात उंच मंदिर आहे. हे मंदिर 13 फूट उंचीच्या एका भव्य प्लिंथवर बांधलेले आहे. प्लिंथच्या वरची मंदिर रचना कुशलतेने नियोजित आणि आकर्षकपणे तपशीलवार आहे. ही वरची रचना एका उंच पर्वताच्या आकारात किंवा स्वरूपात बांधलेली आहे, जी मेरू पर्वताचे प्रतीक आहे, ज्याला जगाच्या निर्मितीचा पौराणिक स्रोत म्हटले आहे. या वरची रचना समृद्धपणे सजवलेली छप्परे आहे, जी शिखरात संपत असलेल्या भव्य स्वरूपात उभी आहे, ज्यामध्ये 84 लघु शिखरे आहेत. मंदिर 6 चौरस किलोमीटर म्हणजे 2.30 चौरस मैलच्या लेआउटमध्ये आहे, ज्यापैकी 22 अस्तित्वात आहे, ज्यात कंदारिया महादेव मंदिराचा समावेश आहे. कंदारिया महादेव मंदिराच्याच जवळून हे जे मंदिर आपण पाहतोय मित्रांनो, हे आहे देवी जगदंबा मंदिर.
देवी मातेला समर्पित मंदिर, परंतु ह्या मंदिरात पूजा होत नाही, कारण की हे बघा ह्या ज्या मूर्त्या आहे ना ह्या खंडित झालेल्या आहे आणि आपल्या सनातन धर्मात सांगितलेले आहे का ज्या खंडित मूर्त्या आहे त्यांचं पूजन हे होत नसतं. मोठं यज्ञकुंड आहे मंदिराच्या पुढं आणि हे बघा हे मंदिराचं मुख्य गर्भगृहामध्ये देवीची आपल्याला प्रतिमा दिसून येते. सर्वात आधी आपण येतो तेव्हा कंदारिया महादेव मंदिर, नंतर येतो ते भगवती देवी मंदिर आणि नंतर आपण जातो ते चित्रगुप्त मंदिर. पश्चिम मंदिर समूहातले पहिले हे 3 मंदिरं हे सरळ एका लाईनीत आपल्याला दर्शन घेता येतात. चित्रगुप्त मंदिर आपण पाहतोय मित्रांनो, याचं नाव जरी चित्रगुप्त मंदिर असेल तरी हे सूर्याला समर्पित मंदिर आहे आणि मंदिरच्या बाहेरी दिवाणवर आकर्षक सुंदर प्रतिमा आहे. त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या मंदिरामध्ये 11 मुखांवाली भगवान विष्णूंची प्रतिमा आहे आणि ह्या मंदिराचं निर्माण जवळपास 1000 ते 1025चा मध्यकाल यामध्ये बनवलेले आहे आणि कंदारिया महादेव मंदिराचं जे निर्माण काळ आहे त्याच काळात ही मंदिर बनवलेले आहे. तर घेऊया आपण सूर्य मंदिराचं दर्शन आणि बरोबर मंदिराचं जे मुख आहे ते पूर्वेकडे म्हणजे उगवत्या सूर्याची पहिली किरणं हे मंदिराच्या गर्भगृहात पडत असते. तर बघूया आपण कसं आहे मंदिरमधून. आपण जवळच जे देवी मातेचं मंदिर पाहिलं त्याच मंदिराप्रमाणे ह्या मंदिराची रचना आहे. चित्रगुप्त नाव जरी असलं तरी हे मंदिर सूर्याला समर्पित आहे. भारतीय पुरातन तत्व सर्वेक्षण यांनी ह्या मंदिराला राष्ट्रीय स्मारकाचे महत्त्व दिलेले आहे. बहुतेक सर्व मंदिरांचं काम हे चंडेल राजवंशानेच केलेलं आहे. मंदिराचं नाव चित्रगुप्त यावरून आहे कारण की चित्रगुप्त हा आपल्या हिंदू पुराणांनुसार लोकांच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवणारा देव मानला जातो. त्याच्या दरबारात मेल्यानंतर स्वर्गात जाण्यापूर्वी हजर राहावे लागते असे मानले जाते. चित्रगुप्ताचे नाव त्याची पत्नी नंदिनी ऐरावतीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे आणि चित्रगुप्ताच्या 12 पुत्रांपासून कायस्थ वंशाची उत्पत्ती झाली असे देखील मानले जाते. आता त्यांच्या 12 पुत्रांचं देखील याच्यावर चित्रित काम केलेले आहे. त्या 12 पुत्रांची नावं मी सांगतो: सक्सेना, माथुर, गौर, निगम, अस्थाना, कुलश्रेष्ठ, सूर्यध्वज, भटनागर, अंबस्थ, श्रीवास्तव, कर्ण आणि वाल्मिकी असे आहे. तर प्रत्येक मंदिरामध्ये आपल्या भारतीय इतिहासाचा पूर्णपणे उल्लेख तुम्हाला मिळेल असे हे खजुराहोचे मंदिरं फारच सुंदर, विलोभनीय आणि वर्ल्ड हेरिटेज असेच हे मंदिर आहे. मंदिर समूह फिरता फिरता 10 वाजताच आता उन्हाचा तडाखा बसायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, जर तुम्ही येत असाल तर आपल्याबरोबर छत्री कॅरी करा, टोपी कॅरी करा. टोपी आणलेली मी, परंतु ती बॅगमध्ये ठेवलेली आणि बॅग रेल्वे स्टेशनवर अमानती सामान घर नव्हतं, तर मी जिथं नाश्ता केला तिथंच रिक्वेस्ट करून बॅग तिथंच ठेवली, कारण की एवढं ओझं घेऊन हे मंदिर समोर फिरणं अवघड आहे आणि त्यातल्या त्यात ऊन दुपारचं वाढायला लागतं. त्याच्यामुळं कॅप किंवा छत्री जरूर कॅरी करा. नंतर येतो आपण ते पार्वती मंदिराजवळ, परंतु पार्वती मंदिराला लॉक केलेलं आहे. इथं पार्वती मंदिराविषयी पण इथं लिहिलेले आहे काही देवी पार्वतीला समर्पित आहे, जे विश्वनाथ मंदिराचाच एक भाग आहे. या मंदिरात गर्भगृह, अंतर्गृह, मुखमंडप आणि मंदिराचा अंतर्भाग हा नष्ट झालेला आहे, त्याच्यामुळे मंदिर बंद आहे. पार्वती मंदिरानंतर येतो आपण मित्रांनो ते विश्वनाथ मंदिर आणि समोरच असलेला हा नंदी मंडप. विश्वनाथ मंदिर हेच भगवान शिवला समर्पित खजुराहो मंदिरमधलं हे सर्वश्रेष्ठ मानलेले आहे. 4 लघु मंदिर युक्त पंचायतन शैलीनी हे मंदिर आहे आणि दक्षिण पश्चिम पार्श्वांमधील लघु मंदिर हे आहे. स्थापत्य कलेच्या दृष्टीने हे मंदिर लक्ष्मण आणि कंदारिया मंदिरच्याच वेळेस निर्माण केलेलं मानलं जाऊ शकतं. सन 1002 मध्ये राजा धंगद्वारा शिव मर्कटेश्वर मंदिरचं निर्माण झालेलं होतं आणि आत्ताच्या परिस्थितीत इथं फक्त एक शिवलिंगच आता फक्त राहिलेले आहे आणि शिलालेखच्या आधारामध्ये याचा काहीच संदेह नाही की हे नक्कीच विश्वनाथ मंदिर असू शकेल. आणि हे नंदी मंडप आहे. नंदी मंडपचं छत हे पहा तुम्ही एखाद्या पिरामिडसारखं आपल्याला दिसून येते आणि याचं जे आवर्त आहे ते वृत्ताकार आहे आणि याचं मुख शिवचं जे वाहन नंदी आहे
त्याची विशाल प्रतिमा तिथं स्थापन केलेली आहे. तर जाऊया आपण आता मध्ये. आणि हे बघा प्रवेशद्वारावरच हत्तींच्या देखील खंडित प्रतिमा आहे. मला आपल्या अजिंठा वेरूळ लेण्याचं जे कैलास मंदिर आपण पाहायला जातो त्याचीच आठवण आली. आपण जेव्हा कैलास मंदिरमध्ये जातो तेव्हा कैलास मंदिरमध्ये देखील भले मोठे हत्तींचे जे दोन कलाकृती आहे त्या पूर्णपणे खंडित केलेल्या आहे. तर पाहू आता नंदी मंडप. विश्वनाथ मंदिर हे खजुराहोमधील फार प्रमुख मंदिर आहे, कारण की ह्या मंदिराच्या ओसरीवर एक शिलालेख आहे आणि त्या शिलालेखावरून चंडेल राजा धंगाने हे शिवमंदिर मंदिर बांधल्याची माहिती मिळते. शिलालेखाची तारीख देखील त्यावर आहे आणि त्या शिलालेखानुसार 2 लिंगे असलेले एक भव्य शिवमंदिर, एक लिंग मर्कटेश्वर पन्नादेव पाचूपासून आणि दुसरे लिंग प्रमथनाथ ते दगडापासून बनलेले. हा शिलालेख धंगाच्या मृत्यूनंतर जारी करण्यात आला होता. 100 वर्षाहून अधिक काळ जगल्यानंतर धंगाने गंगा आणि यमुनेच्या पाण्यात आपले शरीर सोडून मोक्ष प्राप्त केला. इतर काही चंडेल मंदिर शिलालेखांप्रमाणे त्या चंडेलाच्या प्रतिहार अधिपतींचा उल्लेख नाही. यावरून असे सूचित होते की चंडेला आता प्रतिहारांचे दास नाही. या शिलालेखांच्या आधारे विद्वानांचा असा विश्वास आहे की हे मंदिर 999 ते 1002 इसवी सन पूर्व बांधले गेलेले आहे. विश्वनाथ मंदिराचं दर्शन करून आपण जे त्याच्या शेजारी हे जे मंदिर बघतोय ते प्रतापेश्वर मंदिर 1784 ते 1854च्या काळात छत्तरपूरचे जे राजा होते, राजा प्रतापसिंह यांनी ह्या मंदिराचं निर्माण केलं आणि म्हणून याचं नाव पडलेलं आहे प्रतापेश्वर मंदिर. नंतर जे हे 2 मंदिरं आपण पाहतोय मित्रांनो, हे लक्ष्मण मंदिर आणि त्याच्या शेजारी हे जय मतंगेश्वर मंदिर. ह्या संपूर्ण मंदिर समूहामध्ये आपल्याला फक्त मतंगेश्वर महादेवाच्या मंदिरावरच झेंडा दिसून येतोय. त्याच मंदिरामध्ये विधिवत महादेवाची पूजा केली जाते. लक्ष्मण मंदिराची माहिती इथं दिलेली आहे, प्रत्येक मंदिराची माहिती इथं दिलेली आहे. आता हे थोडक्यात वाचून सांगतो तुम्हाला मी. विष्णूंच्या वैकुंठ रूप समर्पित या मंदिराला चंदेल शासक यशोवर्मन द्वारा 930 ते 950च्या मध्यमध्ये याचं निर्माण केलेले पंचायतन शैलीचा संधार मंदिर आहे आणि मंदिर एका उंच चबुतऱ्यावर निर्माण केलेले. आपण बाकीचे मंदिरं बघितले एक छोटे छोटे चबुतरे, परंतु हे उंच चबुतरा आणि कंदारिया महादेव मंदिर ते देखील एका उंच चबुतऱ्यावर निर्माण केलेलं मंदिर आहे. सदर मंदिराच्या मध्यमध्ये माता लक्ष्मी आहे आणि दोन्ही साईडला ब्रह्मा एवं शिव आहे. गर्भगृहात चतुर्भुजी विष्णूंचं वैकुंठ स्वरूप प्रतिमा स्थापित केलेली आहे आणि त्याची 3 मुख्य वाते आहे. मधलं जे मुख आहे ते मनुष्याचं आणि आजूबाजूचे जे 2 मुख आहे ते वराह आणि सिंहाचं मुख आहे. हे बघा, हेच मूर्ती आपण खाली बघत होतो. भगवंत विष्णूंची मूर्ती आहे. मधलं मुख मनुष्याचं, एका बाजूचं मुख सिंहाचं आणि एका बाजूचं मुख वराहाचं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम नमो वासुदेवाय. आपण नंदी मंडप बघितला. आता हे वराह मंडप. भगवंताचं मुख एका बाजूला सिंहाचं एका बाजूला वराहाचं आणि हेच दर्शवती ही वराह मूर्ती. भगवंत विष्णूंचा जो वराह अवतार आहे त्याचंच वर्णन करणारी ही भली मोठी प्रतिमा या मंदिरासमोरच्या वराह मूर्ती मंडपामध्ये ठेवलेली आहे. पृथ्वीला हरण केलेले म्हणजे पृथ्वीचा देवी म्हणून आपण उल्लेख करतो इथं. जेव्हा पृथ्वी देवीचं हरण केलेल्या आणि तिला वैश्विक महासागराच्या तळाशी घेऊन जाणाऱ्या हिरण्याक्ष या राक्षसाला पराभूत करण्यासाठी भगवंत विष्णूंनी वराहाच्या रूपात ते प्रकट झाले. हजारो वर्षे युद्ध केल्यानंतर वराहाने त्या राक्षसाचा वध केला. त्याने पृथ्वीला आपल्या दातांच्या मध्ये समुद्रातून बाहेर काढले आणि तिला विश्वात तिच्या स्थानावर परत आणले. या अवतारालाच विष्णूने भूदेवीशी लग्न केले. हाच अवतार वराह अवतार. मंदिर आणि लक्ष्मण मंदिराचं दर्शन करून आपण आता आलेलो मित्रांनो हे श्री मतंगेश्वर मंदिर. महादेवाच्या मंदिराच्या सुरुवातीलाच छोटी आपली गणपती बाप्पाची प्रतिमा इथं दिसून येते. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मग आपण जाऊ वरती.
मतंगेश्वर महादेव मंदिर हे पूर्वाभिमुखी आहे. मंदिरात जाण्यासाठी आपण ज्या पायऱ्या चढून आलो त्या जवळपास 30 पायऱ्या आहे. या मंदिरातील शिवपिंड आकाराने प्रचंड मोठे आहे. दरवर्षी शरद पौर्णिमेला तिळभर उंच व तेवढेच रुंदीनेही वाढत आहे अशी देखील आख्यायिका आहे. सध्या जी आपण पिंड इथं पाहतो ती 9 फूट उंच आणि 4 फूट रुंद आहे. चौथऱ्याचा आकार 1 मीटर उंच आणि 7.5 मीटर रुंद आहे. या मंदिराविषयी आख्यायिका अशी आहे की भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन युधिष्ठिरांना मार्कंड मणी दिला. युधिष्ठिरांनी तो मणी मातंग ऋषींना दिला. मातंग ऋषींनी तो हर्षवर्मन राजाला दिला. हर्षवर्मन राजाने त्या मण्याचे महत्त्व जाणून मंदिर उभारताना तो तळात स्थापित केला आणि खजुराहो मंदिराच्या या तळ्यात स्थापित केलेल्या या मणीमुळेच याचं नाव पडलेले मतंगेश्वर महादेव मंदिर. आणि सुंदर असं हे मतंगेश्वर महादेव मंदिर एकमेव मंदिर का जिथं पूजा केली जाते. आणि आता इथं आपला पश्चिमी मंदिर समूह जे पाहणे ते झालेले आणि संपूर्ण मंदिर समूह पाहून आता जवळपास 11 वाजत आलेले. आता दुपारचं जेवण करू आणि मग पुढच्या मंदिर समूहाकडे जाऊ. दुपारचं ऊन फार वाढलेले, आता 11:30 वाजलेले आणि आता वेस्टर्न मंदिरांचा समूह पाहून आपण चाललेले ईस्टर्न मंदिरांचा समूह पाहिला. 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. तिकडंच आपल्याला वामन मंदिर आणि इतर साऱ्या मंदिरांचं दर्शन होईल. तर पायी चाललो आहे आपण. ईस्टर्न मंदिरांचा समूह पाहिला आणि तो समूह पाहून मग पुन्हा आपण रिटर्न येऊ इकडं. जवळपास 1 किलोमीटरचं अंतर चालून आल्यावर आपण येतो ते महाराजा छत्रसाल चौराहा. महाराजा छत्रसालांचं हे तुम्ही पुतळा इथं पाहत आहे आणि इथूनच आपण हा सरळ रस्ता जाईल तो ब्रह्मा मंदिर, जावरी मंदिर आणि वामन मंदिर. हाच आहे ईस्टर्न समूह, म्हणजेच पूर्वेकडील मंदिरांचा समूह. आपण जो आधी पाहिला तो पश्चिमेकडील मंदिरांचा समूह, आता पूर्वेकडील मंदिरांचा समूह पाहिला आपण चाललेलो आहे. खजुराहोमध्ये आले तर राहण्याची सुविधा काय असते तर जर तुम्ही वेस्टर्न समूहाकडे उतरले तर तिथं तुम्हाला हॉटेल ते मिळतील थोडे महागडे. परंतु इकडं ईस्टर्न साईडला आल्यावर हे बघा इथं होमस्टे पण अवेलेबल आहे. यांचे नंबर तुम्ही नोट करू शकता, यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि वामन मंदिराकडं आणि जावरी मंदिराकडं आपण जातो तेव्हा आपल्याला हे होमस्टे मंदिर मार्गाकडे जाताना हे बघा हे असं मातीचं काम करताना तुम्हाला दिसतील. ॲक्च्युली ना हे गल्ले गुल्लक ना, हे गल्ले बनवता इथं. मस्त आहे आणि हेवी आहे यार, जड मातीचं आहे बरं का. कितने का एक देते ये? 50 रुपये का. बहुत अच्छा बनाते आप, बहुत अच्छा ही. आणि हे सगळं मातीचेच भांडे हे बघा. हे जड आहे यार, मस्त आहे. तवा पण आहे, मिट्टी का ही है पूरा, ये सब आप ही बनाते हैं? अच्छा, हे बघा. आणि कसं बनवतात मी दाखवू का तुम्हाला? हे बघा हे माताजी बनवतात हे असं. ये अभी बनाया है? हाँ अभी बनाया. अच्छा, इसको भी बनाऊंगा. मट्टी लानी पड़ती है क्या फिर दूर से? हाँ. अच्छा, अशा प्रकारे म्हणजे हे कलाकुसर आपल्याला पाहायला मिळत आहे. आता इथं मातीचं काम, मातीच्या भांड्यांचं काम आपण पाहिलं. इथं बांबूंच्या याच्यापासून हे बनवत आहे बघा, टोपले बनवत आहे. मंदिर आता बघतोच आपण, परंतु इथली संस्कृती देखील आपल्याला बघायला मिळते. छान वाटतं एकदम. तर हे बघा चालून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला ही जो लेक दिसते हे ननौरा लेक. आणि ननौरा लेक जवळच हे जे मंदिर आपण पाहतोय हे ब्रह्मा मंदिर. तर चला आपण ब्रह्मा मंदिराच्या मध्ये जाऊन आता दर्शन करूया. मध्ये जेव्हा येतो मित्रांनो आपण तेव्हा आपल्याला एक पिंड दिसते इथं. हे बघा ही पिंड आहे आणि ह्या पिंडीला 4 मुख आहे. चारी बाजूंनी जर पाहिलं तर 4 मुख आपल्याला दिसतात आणि ह्या 4 मुखांमुळेच ब्रह्मा मंदिर असं नाव इथं पडलेलं आहे. पण ॲक्च्युली आपण ब्रह्मांना चतुर्मुख म्हणतो, चतुर्भुज आपण ब्रह्मांना म्हणतो.
कारण की ब्रह्मांचे फक्त काही काही जणांना वाटेल ब्रह्मदेवाचे फक्त 3च मुख असतात, परंतु तसं नाही. ब्रह्माचे फक्त समोरून 3 मुख दिसतात आणि मागून जे मुख असतं ते 4थं मुख असतं. परंतु हे जे आहे हे शिवलिंगच आहे आणि ह्या शिवलिंगालाच एक चतुर्मुख दिसलं म्हणून लोकांनी याला ब्रह्मा मंदिर म्हटलं गेलं. परंतु हे ब्रह्मा नाही, ते ॲक्च्युली हे शिवमंदिरच आहे. तर ब्रह्मा मंदिरच्याच पुढे येतं जवारी मंदिर. जवारी मंदिरकडे जाताना आहे बघा हे पुरातन विहीर आपल्याला दिसते इथं आणि इथूनच आपण जातोय आता जवारी मंदिरचं दर्शन घेण्यासाठी. या मंदिराची विशेषता अशी की मध्य भारत आणि पूर्व मध्ययुगीन मंदिराच्या ज्या संरचना होत होत्या त्याचप्रमाणे ही संरचना आपल्याला दिसून येते. तर जाऊ आपण वरती दर्शन घेऊ. तर हे बघा मंदिरात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा मंदिराच्या वरती हे जे तोरण दिसते हे मकर तोरण आणि मंदिर हे आपलं मध्ययुगीन भारताचं प्रतिनिधित्व करतं आहे. खंडित झालेली मूर्ती आपल्याला दिसते जवारी मंदिरामध्ये आणि मंदिरात कितीही अंधार असू द्या, कोणत्याही मंदिरात आता खजुराहोच्या आपण अनेक सारे मंदिरं पाहत आलो. कोणत्याही मंदिरात कितीही अंधार असू द्या, परंतु मूर्तीवर उजेड मात्र हा पडतच राहतो. हे बघा आता हे मोबाईलमध्ये कोणतीही एडिटिंग नाही, परंतु मी गर्भगृहात जसा कॅमेरा नेतो तसं पूर्ण जे प्रकाश पडतोय हा फक्त मूर्तीवर पडतोय. हे खरोखर त्या काळी त्यावेळेसच्या कलाकुसरीचं हे आपल्याला एक म्हणावं लागेल. पश्चिमी पूर्वी समूहामधील हे मंदिर आपण पाहतोय आता वामन मंदिर. शेवटचं मंदिर आपले सुंदर नकाशीयुक्त असं मंदिर. आपण जेवढी मंदिरं बघतोय ना मित्रांनो, त्या प्रत्येक मंदिराचा बेस हा एकदम मोठा आपल्याला दिसून येतो आणि त्या बेसवरच उभारलेले सर्व मंदिरं. आता हे जर मंदिर असं समोरून बघितलं आपण तर आपल्याला असं पिरॅमिड रूपी आकार दिसेल. वामन मंदिर हे खजुराहोच्या पूर्वेकडील मंदिरांच्या समूहात येणारे अतिशय उत्कृष्ट वास्तुकलेचं उदाहरण असलेलं अप्रतिम असं मंदिर आहे. प्रभू विष्णूंचा 5वा अवतार जो बटू ब्राह्मणाच्या रूपातला अवतार होता, ज्याला आपण वामन अवतार म्हणतो, त्या वामन अवताराला समर्पित असं हे मंदिर आहे. परोपकारी असुर राजा बळी याने तिन्ही जगाचा ताबा घेतल्यावर भगवान इंद्राला स्वर्गीय जगाचा अधिकार परत देण्यासाठी वामन रूपात विष्णू भगवान पृथ्वीवर आले, तशी आख्यायिकाच आहे. वामन मंदिराच्या या बाहेरील बाजूस दुहेरी भिंती आहे, ज्यात विविध कामुक पोजमध्ये अप्सरांच्या गुंतागुंतींच्या कोरीव काम आहे आणि संगीतकार, नर्तक, आरशासमोर बसलेल्या स्त्रिया इत्यादी दैनंदिन जीवनाचे चित्रण करणारे इतर कोरीव काम आहे. मुख्य दरवाजा 4 सशस्त्र वामनांनी कोरलेला आहे. मंदिर शेजारच्या दगडांना एकत्र ठेवण्यासाठी मोर्टाईज आणि टेनॉन जोड्यांसह वाळूच्या दगडाची रचना आहे. परिसरातील इतर मंदिरांच्या 5 विभाग योजनेप्रमाणेच वामन मंदिरात मध्यवर्ती कक्ष आहे. त्याच्यात एक गर्भगृह, एक कर्णिका, एक महामंडप, मध्यवर्ती उंच शिखर आणि मुख्य मंदिराचा प्रवेशद्वार. आणि ज्या ज्या मंदिरात आपण जातोय ना त्या प्रत्येक मंदिरापुढं असा हा चौरस केलेला आपल्याला दिसून येतोय. सुंदर आणि अप्रतिम नक्षीकाम. आता हे खालचं जर नक्षीकाम मी दाखवलं ना, इतकं बारीक नक्षीकाम आहे ना, हे पाहूनच आपण अचंबित होतो की कसं काय एवढं बारीक नक्षीकाम झालं असेल. आणि हे बघा ही प्रतिमा आणि एकदम प्रकाश हा वामन अवतारूपी आपल्या भगवान विष्णूंच्या अंगावर पडत आहे. चला, दुपारचं ऊनही फार वाढलेलं आहे, व्हिडिओ पण फार मोठा होतोय. खजुराहोच्या मंदिरांची सर्व माहिती एका व्हिडिओत दिली तर व्हिडिओ फार मोठा होईल, लेंदी होईल. त्याच्यामुळे आपण 2 भाग करतोय. पहिल्या भागात मी तुम्हाला पूर्वेकडील पश्चिमेकडील मंदिरांचा समूह दाखवण्याचा प्रयत्न केला. पुढील भागात आपण जैन मंदिर तसेच इतर मंदिर आणि खोदकामामध्ये खजुराहोमध्ये अजून नवीन मंदिरांची उत्खननामध्ये सापडलेले ते देखील मी माहिती देण्याचा प्रयत्न केला. खजुराहोला तुम्ही कसे येऊ शकतात, कुठून तुम्ही संपूर्ण मंदिराचे दर्शन सुरू पाहू शकतात. ऑटोच करावे लागेल असं काही नाही. पायी जरी सुरुवात केली तरी तुम्ही
4:30पर्यंत संपूर्ण मंदिर कवर करू शकतात। आणि खजुराहोमध्ये तुम्हाला 2-3 दिवस थांबलं पाहिजे असं काही नाही। तुम्हाला फारच एक मंदिरावर एकदम बारीक निरीक्षण करायचे, एकदम सूक्ष्म रीतीने जाणून घ्यायचे तर ठीक आहे। पण तुम्हाला फक्त इतिहास जाणून घ्यायचा आहे, मूर्त्यांचं रहस्य जाणून घ्यायचं आहे तर 1 दिवस पुरेसा आहे। संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। हर हर महादेव।